बेफाम होती. महाराजांची कीर्ती देखावे, बळीराजांना तुला आगावे, या दोन खाली असले, दरबारी कुस्ती भेगावे. आणि बेगम, म्हणजे आम्ही आदिलशहाची आई बघा. नजरे प्रतिका अंगार, दरबारात झाला गप्पार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने, या नवतेचं अफजल खाने, जिना जागताचं नुसहिताने, कान बोलला छाती ठोकून, शिव बोला ताकद चिरडून, मरहबा, महाराज. कौतिक झालं दरबाराचे, खान निघाला मोठ्या गुरमीत. याचं गोड दळ पाहिलं, गोड हातालाही बघलं, सांगितलं हातीचं फळं, महाराज विठुळखुळं. आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sir. But the line of the mountains is dead. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेत बंद सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जाऊ. काय म्हणाल काय मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. काय शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. गनिमाला कसा घेतावा, डोक्यात गनिही घालावा, लेकीचा भांडा सांगावा. गडावर आमने सामने पिटीचा सावा उडाले, असं केलं. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे आता गर्द पायथ्याशी कार. प्रतापगडच्या पायथ्याशी कार, प्रतापगडच्या पायथ्याशी कार, प्रतापगडच्या पायथ्याशी या जीवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पडली की आपण घाबरला. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप धाडा. म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ आहे, उद्या दुपारची वेळ ठरवा. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतो. खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारला